राज्याची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी बस सध्या एका संतापजनक प्रकारामुळे चर्चेत आली आहे। पळचील गोलदरा मार्गावर कर्तव्यावर असताना एका कंडक्टरने चक्क मद्यप्राशन करून प्रवाशांशी अत्यंत अर्वाच्य भाषेत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय। प्रवाशांनी तिकीट मागितले असता त्यांना शिवीगाळ करत बस न थांबवल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। मिळालेल्या माहितीनुसार कंडक्टर हेमंत पवार हे मद्यधुंद अवस्थेत ड्युटीवर हजर होते। प्रवाशांनी जेव्हा तिकिटाची मागणी केली तेव्हा या कंडक्टरने सहकार्याऐवजी प्रवाशांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। धक्कादायक बाब म्हणजे नियोजित थांबा असतानाही बस न थांबवल्याने प्रवाशांचा जीव टांगलीला लागला होता। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच नागरिकांमधून संतापाची लाट उसळली। या घटनेची माहिती मिळताच आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष राज पार्टे यांनी बस स्थानकात धाव घेत संबंधित कंडक्टरला जाब विचारला। यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मद्यधुंद कंडक्टरला चांगला चोप दिला। प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे। या प्रकरणी आता पोलिसात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित दोषी कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून निलंबित करावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। एसटी प्रशासनाच्या शिस्तीवर या घटनेमुळे आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच असे वर्तन घडत असेल तर दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न आता उपस्थित होतोय। पाहिजे